नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला ती म्हणते की चांदेकर चल. त्यावेळी अद्वैत म्हणतो की चल म्हणजे कुठे चल. तेव्हा कला म्हणते की अरे असं काय करतोयस, आज आपल्या दोघांची संक्रांत आहे ना, आपल्याला ते हलव्याचे दागिने घालायचे. असं म्हटल्यावर अद्वैत ते हलव्याचे दागिने बघतो आणि त्या क्षणी नकार देतो आणि कलाला सांगतो की मी नाही घालणार हे दागिने. संगीता म्हणते की हो जावई बापू, हे दागिने घालावे लागतात, तशी आपली रीतच आहे. त्यावेळी अद्वैत म्हणतो की हो मिसेस खरे, तुमचं बरोबर आहे, परंतु हे दागिने वगैरे मला खूप ऑड वाटतं, त्यामुळे मी नाही म्हणतोय. अद्वैत असं म्हटल्यावर संगीता आता संक्रांतीचं महत्त्व समजून सांगायला जाते, परंतु त्याचवेळी सरोज आता रागानेच म्हणते की नाही म्हणजे नाही, एकदा नाही म्हटल्यावर कळत नाही का तुम्हाला. आणि तसंही त्याने एकदा तुम्हाला सांगितलं ना स्पष्टपणे की त्याला हे सगळं आवडत नाही, तर उगाचच तुम्ही त्याला फोर्स का करताय. त्याला कोणीही फोर्स करायचा नाही. सरोजच्या ह्या स्पष्ट बोलण्यावर आता संगीता गप्प झालेली असते आणि सरोज अद्वैतला पण सांगते की अद्वैत, उगाचच कोणाचा मान ठेवायचा म्हणून कोणाच्याही बोलण्याला भुलू नकोस आणि कोणासाठीही तुला हा म्हणायची गरज नाही आहे. रोहिणी मनातच विचार करत असते की अरे बापरे, आज तर सरोज वहिनी खूपच फॉर्ममध्ये आहे. तर संगीता आता सरोजला सांगण्याचा प्रयत्न करत असते की संक्रांतीला हे दागिने घालावे लागतात, हौस असते मुलांची. परंतु सरोज म्हणते की तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का, अहो माझा शब्द म्हणजे फायनल शब्द असतो, तुम्ही मला का परत परत त्याच गोष्टी सांगताय. मंडळी, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एका लाईकमुळे अजून आम्ही 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. सरोज आता कोणालाच ऐकत नसते. तिने संगीताचा खूप अपमान केलेला असतो आणि तेही संगीताच्या घरी येऊन, म्हणजे खरेंच्या घरी येऊन सुद्धा खरेंचा अपमान होत असतो. आता कलाला ही गोष्ट कुठेतरी अनफेअर वाटते, कुठेतरी चुकीची वाटते. त्यामुळे कला सरोजला म्हणते की सॉरी सरोज मॅडम, खरं तर मी लहान तोंडी मोठा घास घेते आहे, परंतु आपल्या चांदेकरांकडे प्रत्येक रीत पाळली जाते. चांदेकरांकडे सगळे सण साजरे केले जातात आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही सुद्धा एक प्रथा आहे आणि चांदेकरने सुद्धा सगळे दागिने घालावेत. खरं तर चांदेकरची आणि माझी ही पहिलीच संक्रांत आहे आणि घरी जर आम्ही गेलो तर आजोबासुद्धा चांदेकरला विचारतीलच ना की हलव्याच्या दागिन्यांवर फोटोज काढले का, फोटो दाखव. तर मग सरोज म्हणते की आबांच्या नावाखाली उगाचच त्याला ब्लॅकमेल करायचं नाही हां. तेव्हा कला म्हणते की अहो सरोज मॅडम, ब्लॅकमेल कसलं त्यात, मी तर फक्त आपल्या परंपरेचं महत्त्व समजून सांगते. आता त्याचवेळी अद्वैतच्या फोनवर आबांचा कॉल येतो. आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, गेल्यापासून इकडनंही कॉल नाही आणि तिकडनंही कॉल नाही, म्हणून जरा काळजी वाटत होती, म्हणून मीच कॉल केला. अद्वैत म्हणतो की सॉरी आबा, आम्ही पोचलो. तर आबा म्हणतात की अरे काही नाही, मला माहीत होतं अद्वैत सोबत असल्यावर तुम्ही वेळेवरच पोचणार. अरे पण आपल्या 2 कुटुंबात जे वारं वाहते त्याची दिशासुद्धा मला चांगलीच माहिती आहे आणि म्हणूनच म्हटलं की जरा चौकशी करून बघावी. मग काय चाललंय तिकडं, वादावादी भांडण काही सुरू आहे का. अद्वैत म्हणतो की नाही आबा, इकडे असं काहीच नाही. आता आबांनी टेन्शन घेऊ नये म्हणून अद्वैतने तसं सांगितलेलं असतं. आबा म्हणतात की बरं मग काही प्रॉब्लेम नाही, करा तुम्ही, मस्त मजा करा, मस्त एन्जॉय करा. आणि हो अद्वैत, ते हलव्याचे दागिने घालून कला आणि तू मस्तपैकी फोटो काढा हां. मला ते हलव्याचे दागिने घातलेलं तुला बघायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो फोटो लगेच ग्रुपला शेअर करा. आणि मग घरी जेव्हा याल ना तुम्ही, तेव्हा मी तुला तुझ्या आजीचे फोटो दाखवेल, जेव्हा तिने हलव्याचे दागिने घातले होते. अरे चंद्रकोरीतल्या सोनेरी आठवणी असतात त्या. आता आबांनी स्वतःच विषय काढलेला असतो हलव्याच्या दागिन्यांचा आणि अद्वैतला ते हलव्याचे दागिने घालून फोटो काढायला सांगितलेले असतात. त्यामुळे अद्वैत आता नकार देऊ शकत नसतो. मग अद्वैत कलाजवळ येतो. कला अद्वैतला विचारते की अद्वैत काय म्हणाले आजोबा. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही नाही, दागिने घाल असं म्हटले. मग कला खूप खुश होते आणि अद्वैतला म्हणते की म्हणजे तू दागिने घालणार आहेस आता. बघ, मी तुला जेव्हा सांगत होते तेव्हा तर तू माझं ऐकलं नाहीस. सरोज अद्वैतला विचारते की काय रे अद्वैत, आबा काय म्हणाले. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की आबा म्हणाले की हलव्याचे दागिने घालून फोटो पाठव आणि घरात सगळ्यांचे हलव्याचे दागिने घातलेले फोटो आहेत असं देखील म्हटले. सरोज म्हणते की हां, आता मस्तच, आता आपण काय बोलू शकतो.
करावं तर लागेलच आता, करा मग सुरुवात, असं जरा ताठ्यानेच बोलतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आता कला आणि अद्वैत दोघंही बसतात. कला आणि अद्वैत दोघंही बसल्यावर आता सगळेजण येतात. काजल, रजनी, संगीता तिघेही मिळून अद्वैत आणि कलाला त्या हलव्याच्या दागिन्यांनी सजवत असतात. कलाला सुद्धा सगळी आभूषणं घातली जातात. सोबतच अद्वैतला सुद्धा दागिने चढवले जातात. हलव्याच्या दागिन्यांमध्ये कला आणि अद्वैतचं एक वेगळंच रूप सगळ्यांना बघायला मिळत असतं आणि ते बघून सगळ्यांना त्या दोघांचंही त्यांच्या जोडीचं खूप कौतुक वाटत असतं. संगीता रजनीला म्हणते की रजनी मॅडम, अहो कसा दिसतोय जोडा अगदी शोभून दिसतोय ना. तेव्हा रजनी म्हणते की बघू दे मला जरा. तेव्हा रजनी येते, कला आणि अद्वैतला बघते आणि अद्वैतवरून नजर ओवाळून टाकते. बाबा आता अद्वैतला सांगू लागतात की अद्वैतराव, तुम्हाला माहिती आहे, आमच्या लग्नाच्या नंतर आमच्या पहिल्या संक्रांतीला सुद्धा असेच हलव्याचे दागिने केले होते आणि त्यावेळी आमची संगी तर एवढी सुंदर दिसत होती, अगदी आमच्या कलेसारखी. आणि त्यावेळेचे फोटोसुद्धा खूप भारी आले होते हा. संगीत आता सर्वांसमोर लाजू लागते आणि बाबांना ती हळूच म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, सगळ्यांसमोर कुठं काढताय हे सगळं. संगीता आणि बाबाची लव्ह स्टोरी बघून कला आणि अद्वैत दोघंही भारावून जातात. मग कला हळूच अद्वैतला म्हणते की चांदेकर, आपल्या म्हातारपणी सुद्धा तू सगळ्यांना असंच सांगशील ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो सांगेल ना आपल्या म्हातारपणी, पण हे सांगेल की तू काळं वांग दिसत होती. असं म्हटल्यावर कलाचा चेहराच पडतो. कला म्हणते की चांदेकर, अरे एखाद्या फुलाचं तरी नाव घ्यायचं होतं रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अच्छा, फुलाचं नाव घ्यायचंय का, मग दगड फुलासारखी दिसतीयस तू. त्या दोघांचं बोलणं ऐकून आता रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, बघितलं ह्या दोघांचं पुन्हा गुलुगुलू चालू झालं. अगं त्या कलाला तर लाजच नाहीये, परंतु आपला अद्वैत कसा ग तिच्या बोलण्यामध्ये भुलतो प्रत्येक वेळी. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, चल दगडफूल तर दगडफूल, परंतु म्हातारपणी आपण दोघं जण एकत्र असू ही गोष्ट मान्य आहे तर तुला. अद्वैत आता कलाकडे बघू लागतो. कला म्हणते की दे टाळी मग. अद्वैत तिला टाळीच देत नाही. बाबा अद्वैतला म्हणतात की बरं अद्वैतराव, तो फुलांचा जो गुच्छ आहे ना तो आमच्या कलाला द्या बरं. काजल आता अद्वैतच्या हातामध्ये एक फुलांचा गुच्छ देते आणि मग तो गुच्छ आता तो कलाच्या हातामध्ये देत असतो. तेव्हा रजनी म्हणते की अरे अद्वैत, असा काय गुच्छ देतोय, अरे मस्त स्माईल कर, काहीतरी पोज दे, म्हणजे फोटो काढता येईल आपल्याला. मग अद्वैत आता कलाच्या हातामध्ये तो फुलांचा गुच्छ देत असतो आणि त्यावेळी काजल त्या दोघांचेही फोटोज काढत असते. मग काजल आता अद्वैतला सांगते की दाजी, आता तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तायडीच्या खांद्यावर हात ठेवा. अद्वैत पहिल्यांदा कलाच्या खांद्यावर हात ठेवायला लाजत असतो, परंतु नंतर एवढे धपाधप चांगले फोटोज काढतात दोघंही की बस रे बस. अगदी जवळ येऊन त्या दोघांचं फोटोशूट चालू असतं आणि काजल अजून त्यांना जवळ यायला सांगत असते. कला आणि अद्वैत दोघांशी एकमेकांशी हसत असतात आणि एकमेकांशी हसत एकमेकांच्या जवळ उभे राहून त्या दोघांनीही खूप छान फोटोज काढलेले असतात. अद्वैत आणि कलाला बघून मात्र संगीताला तिचं तरुणपण आठवत असतं, ज्यावेळी तिने बाबांशी म्हणजे दिनकरशी लग्न केलेलं असतं. आणि कला आणि अद्वैतचं फोटोशूट सुरू असताना ती सुद्धा लहान झालेली असते आणि बाबांच्या गळ्यात हात घालते. मग नंतर तिला कळतं की अरे बापरे, मी तर आता म्हातारी झाले आणि सगळेजण इथे आहे. मग तिला लाज वाटते आणि ती हात खाली घेते. कला आणि अद्वैतचं जेव्हा एवढं जवळून फोटोशूट चालू असतं तेव्हा मात्र ते सरोजला अजिबातच बघवत नसतं. सरोज त्या दोघांकडे बघत सुद्धा नसते. कला आणि अद्वैत दोघंही आता एकमेकांच्या जवळच आलेले असतात आणि काजल त्यांना अजून एक पोज सांगत असते. आता काजल अद्वैतला सांगते की दाजी, तुम्ही एक काम करा, कलाताईच्या कमरेवर हात ठेवा आणि कला ही अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवणार असते आणि अशा प्रकारे एकदम क्लोजअप त्यांचं फोटोशूट सुरू असतं. ते बघून रोहिणी सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, अगं ह्या फोटोशूटच्या नादामध्ये अद्वैत त्या कलाच्या कमरेवर हात ठेवायला सुद्धा कमी बघत नाहीये. बघ ना, काय केमिस्ट्री आहे ना दोघांची. तेव्हा सरोजला ते अजिबात बघवत नसतं. सरोज रोहिणीला म्हणते की मला सगळं दिसतंय रोहिणी आणि हे मला अजिबात सहनसुद्धा होत नाहीये, पण काय करू, आबा मध्ये आले ना. आबा जर मध्ये आले नसते ना, मी हे सगळं सहनच केलं नसतं आणि हे हळदी कुंकूसुद्धा मी अगदी कधीच उधळून लावलं असतं. अगं या दोघांचं नातंच खोटं आहे, तर या हळदी कुंकवाला तरी काय महत्त्व द्यायचं. अद्वैत आणि कलाचं जेव्हा फोटोशूट चालू असतं तेव्हा अद्वैत कलाला हळूच म्हणत असतो की हां, हे सगळं करताना तर तुला खूप मज्जा येत असेल. कला म्हणते की हो, मग मज्जा तर येणारच, शेवटी मी तुझी बायको आहे ना. अद्वैत म्हणतो की अच्छा, मग एक काम करू का, गळा दाबायची पोज देऊ का. तेव्हा कला त्याला म्हणते की गप्पा बस, जास्त लाडात नको येऊस.
मग संगीता कला आणि अद्वैतला म्हणते की बरं मग आपण एक काम करूया का, आपण सगळ्यांचा एकदा फोटो काढूयात का, म्हणजे जर तुमचं आवरलं असेल तर. संगीता रोहिणी सरोजला म्हणते की सरोज मॅडम, रोहिणी मॅडम तुम्ही सुद्धा या ना, आपण सर्वजण एकत्र फोटो काढूयात. त्यावेळी सरोज म्हणते की हां मला नाही यायचं, मला नाही या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट. सरोज आणि रोहिणी काही जागच्या हालत नाही. मग काजलच म्हणते की आपण एक काम करूया, आपणच सगळ्यांचा सेल्फी घेऊया. मग त्या सेल्फीमध्ये काजल, बाबा, संगीता, कला आणि अद्वैत हे पाचही मिळून एक सेल्फी काढतात. सेल्फी काढून झाल्यावर अद्वैत म्हणतो की हां आता झालं ना सगळं, मग आता हे सगळे दागिने काढले तर चालेल का, म्हणजे मला खूप टोचते हे दागिने. त्यावेळी बाबा म्हणतात की अहो नाही अद्वैतराव, जोपर्यंत हळदी कुंकवाचा सगळा कार्यक्रम होत नाही ना तोपर्यंत तुम्ही हे दागिने नाही काढू शकत. त्यावेळी अद्वैत विचारतो की अच्छा पण म्हणजे अजून किती वेळ हे ठेवावं लागेल, म्हणजे 1 तास 2 तास 3 तास किती वेळ ठेवावं लागेल. कला म्हणते की चांदेकर अरे सगळी रात्र, अख्खी रात्र तुला हे दागिने घालून राहावं लागेल. अरे कार्यक्रम होईपर्यंत म्हणजे अख्खी रात्र होईपर्यंत हे दागिने अजिबात काढायचे नसतात. आता अद्वैतला ते अनकम्फर्टेबल फील होत असतं, कारण दागिन्यांची त्याला कधी सवय नसते. मग संगीता अद्वैतला म्हणते की अद्वैतराव जाऊ द्या, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला दागिने टोचताना एक काम करा, तुम्ही दागिने काढून ठेवा, कला ठेवेल वाटलंच तर रात्रभर. असं म्हटल्यावर कला म्हणते की हां याला काय अर्थ आहे, म्हणजे त्याने दागिने काढून ठेवायचे आणि मी रात्रभर घालायचे, असं का बरं. अद्वैतने संगीता असं म्हटल्यावर लगेचच त्याच्या गळ्यातला दागिना काढून बाजूला ठेवलेला असतो. कला म्हणते की चांदेकर असे कसे रे दागिने काढले तू. त्यावेळी रोहिणी सरोजला पिना मारत असते आणि सरोजला हळूच म्हणत असते की सरोज वहिनी अगं बघ, ही कला आपल्या अद्वैतला किती टाचे खाली ठेवते ना, म्हणजे भयंकर आहे हे सगळं. आपल्या अद्वैतला किती मोठी ठेवण्याचा प्रयत्न करतीये आणि आपला अद्वैत सुद्धा अगं तिचं किती ऐकायला लागलाय, दिसतंय का तुला सरोज वहिनी. तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी आता प्रत्येक वेळी सरोज वहिनी तुला दिसतंय का, सरोज वहिनी तुला दिसतंय का, सरोज वहिनी हे बघ ते बघ असं मला म्हणू नकोस, कारण मी सुद्धा इथे तुझ्या जवळच बसली आहे आणि तुला जे दिसतंय ना तेच मला दिसतंय, कारण देवाने मला तुझ्यासारखे डोळे दिलेत, त्यामुळे उगाचच मला तुझी कॉमेंट्री नको आता या सगळ्यावर. रोहिणी सारखी सरोजच्या कानामध्ये काहीतरी म्हणत असते, वहिनी हे बघ ते बघ. त्यामुळे सरोजला त्याचाच कंटाळा येतो आणि सरोज रोहिणीपासून बाजूला बसायला येते. त्यानंतर आता हळदी कुंकवासाठी शेजार पाजारच्या काही बायका आलेल्या असतात. त्या बायका येतात आणि त्या सगळ्याजणी आता बसतात. मग सरोज आता कलाला म्हणते की कला सगळ्यांना हळदी कुंकू लाव आणि सगळ्यांना वाण दे. मग कला आता उठते, प्रत्येकीला ती हळदी कुंकू लावत असते आणि प्रत्येकीला तिचं वाण देत असते. मग त्यातली एक बाई म्हणते की हे काय, फक्त कलाच हळदी कुंकू लावते, नैना लावत नाहीये, नैनाचं नाहीये का हळदी कुंकू. नाही म्हणजे नैनाचं सुद्धा लग्नाचं हे पहिलंच वर्ष आहे ना, म्हणजे तिची सुद्धा पहिलीच ही संक्रांत असेल, पहिलेच हळदी कुंकू असेल. दुसरी बाई नैनाला विचारते की काय ग नैना, तुझा नवरा नाही आला सोबत, दाजी कुठे गेले, कुठे आहेत ते. नैना आता गप्प बसलेली असते आणि मनामध्ये म्हणत असते की ह्या बायकांना ना हे फालतू टॉपिक काढण्यासाठी आणि फालतू चर्चा करण्यासाठी ना फक्त हे हळदी कुंकवाचे कार्यक्रम करायचे असतात. आता त्याच वेळी आणखी 3 बायका तिथे येतात, त्यात सावंत काकू सुद्धा असतात आणि सावंत काकू म्हणतात की अरे आम्हाला यायला उशीर झाला का. तेव्हा संगीता म्हणते की नाही काही उशीर नाही झालाय. सावंत काकू म्हणतात की अहो नाही काय आहे ना, कार्यक्रम फारच शांत वाटतोय म्हणून विचारलं, बाकी काय नाही. पण मला तर वाटलं होतं की आज इकडे काहीतरी बातमी ऐकायला मिळेल. त्यावेळी दुसरी बाई म्हणते की काय हो सोनूची आई, कसली बातमी. सावंत काकू म्हणतात की अहो म्हणजे इथे खरे पण आहे आणि इथे चांदेकर पण आहे, म्हणजे अहो इथेच तुम्हाला खरी बातमी मिळेल की नाही. सरोज म्हणते की 1 मिनिट, काय म्हणायचं काय तुम्हाला. तेव्हा सावंत काकू म्हणतात की अहो तुम्हाला जे माहिती आहे तेच मला म्हणायचंय. त्यावेळी दुसरी बाई लगेचच सावंत काकूंजवळ उभी राहते आणि त्यांना म्हणते की अहो मग विषय जर वेगळा असेल तर मला ऐकायचं आहे, प्लीज मला सांगा लवकर काय झालंय ते. सावंत काकू त्यावर म्हणत असतात की अहो त्यात काय झाकायचं एवढं, अहो कोंबडं जरी कितीही झाकून ठेवलं तरी सुद्धा उजाडायचं थोडीच राहतं. अहो नैनाचं डोहाळे जेवण नाही का झालं अलीकडे. अहो तेव्हाच आम्हाला काही गोष्टी कळल्यात की ही नैना जी आहे ना ती गरोदरपणाचं फक्त आणि फक्त नाटक करत होती. अहो ह्या नैनाचं खोटं पोट यांनी उघडं पाडलं ना. अहो ती आहे ना ती बारीक केसांवाली बॉबकटवाली, अहो त्यांनी तिचं सगळं पितळ उघडं पाडलं.
अहो मग तुम्हाला माहिती आहे का काय झालं? तेव्हा या चांदेकरांवर तोंड लपवण्याची जी वेळ आली आहे ना, काय सांगू तुम्हाला. नैना मनात विचार करत असते की देवा, ह्या बायका आल्या आल्या माझ्यावरच का सगळं शेकताय आणि माझाच का विषय काढताय. डोहाळे जेवणाचा विषय इथे काढायची गरज आहे काय ह्यांना? आणि माझ्या हळदी कुंकवाबद्दल कशाला बोलताय ह्या? तर आता त्या बायकांचं बोलणं ऐकून कला आणि अद्वैत सुद्धा थक्क झालेले असतात. संगीतालाही वाईट वाटत असतं. मग दुसरी बाई आता त्या बाईला म्हणत असते, सावंत काकूंना म्हणत असते की बाई, या खरेंच्या मुलींनी तर अक्षरशः लाज आणली आहे, लाज. संगीता दामलेबाईंना म्हणते की दामलेबाई प्लीज तुम्ही जरा ऐकून घेता का. तेव्हा दामलेबाई म्हणतात की हां, आता काय ऐकायचं मी, आणि काय राहिलंय ऐकायचं. अगं संगे, तूच गप्प बस. खरं तर एवढं पोरींचं कौतुक गात असते की माझ्या मुली अशा, माझ्या मुली तशा, माझ्या मुली अमकं, आणि काय आहे हे सगळं, काय तुझ्या मुलींची थेरं. जसं काही तुझ्या मुलींनी आता आकाशातच झेप घेतली आहे. सावंत काकू म्हणतात की नाहीतर काय, नाहीतर प्रत्येक वेळी ही संगीता म्हणत असते की आमच्या मुली असं, आमच्या मुली तसं, खरेंचे संस्कार, खरेंचे संस्कार. हे आहेत का खरेंचे संस्कार? दामले काकू म्हणतात की अहो, ह्या संगीताला मी एक दिवस म्हटलं की काय ग, एवढ्या मोठ्या घरात तू सोयरीक जुळवली आहेस, मग मुलीच्या अंगावर काही दागिने वगैरे घातले की नाही. त्यावेळी ती मला काय म्हटली माहिती आहे, दागिने वगैरे घालायची आमची कुठं ऐपत आहे, आम्ही तर गरीब माणसं आहोत, परंतु आमचे संस्कार हाच आमचा खरा दागिना आहे आणि आम्ही तो आमच्या मुलींवर घातला आहे. काय ग संगीता, कुठे मग तो दागिना, मोडला की काय तो दागिना. जेव्हा आता बायका असं बोलू लागतात, खऱ्यांचे संस्कार निघालेले असतात, नैनासोबत कलाच्या इज्जतीचे सुद्धा वाभाडे निघत असतात, हे बघून संगीताला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. सावंत काकू संगीताला विचारतात की हो, तुमच्या मुलींना श्रीमंतांच्या घरचं पाणी जपता आलं नाही का. अहो आठवतंय का तुम्हाला, तुमच्या मुलींची सोयरीक श्रीमंतांच्या घरी जुळवून देण्यासाठी अक्षरशः लाज सोडली होती तुम्ही. रोहिणी हळूच त्यावेळी सरोजला म्हणत असते की सरोजवनी बघितलं, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही आहे. म्हणजे किती काही म्हटलं तरी आपण ह्या खरेंना, खरे कुटुंबाला खोटं पाडू शकत नाही. पण बघ ना, समाज मात्र सगळं काही बघतोय. समाजाचे डोळे तर बांधलेले नाही आहेत ना, आणि समाजाला सगळ्या गोष्टी कळताय, आणि मेन म्हणजे आपण जो विचार करतोय तोच विचार समाजसुद्धा करतोय. सरोज म्हणते की हो, समाज आपल्या बाजूने बोलणं वेगळं आहे, परंतु आपल्याच घरातल्यांनी आपल्या बाजूने बोलणं जास्त गरजेचं आहे. सावंत काकू नयनाला म्हणतात की काय ग नयने, मला तर बाई कळतच नाही की तुझ्या धाडसाचं कौतुक करावं की तुझा कान पकडावा की तुझी दया करावी, नक्की काय करावं तुझ्यावर. पण तू गरोदरपणाचं फक्त आणि फक्त नाटक केलंस. त्यावेळी दामले काकू म्हणतात की अगं, तुला लाज नाही वाटली का गं नैना हे सगळं करताना. तेव्हा नैना उभी राहते आणि म्हणते की ओ दामले काकू, तुम्ही पहिल्यांदा गप्प बसा. पहिली गोष्ट म्हणजे हा आमचा फॅमिली मॅटर आहे, आमचं आम्ही बघून घेऊ, त्यात तुम्हाला नाक खुपसायची काही एक गरज नाही आहे. आणि ज्याप्रमाणे मी फसवणूक केली आहे त्याचप्रमाणे माझी देखील फसवणूक झाली आहे, आणि तेही माझ्या नवऱ्याकडून, राहुलकडून. रोहिणी नैनाला म्हणते की नैना शटाप, उगाच राहुलचं नाव मध्ये घ्यायची काही गरज नाहीये. अहो ही नैना अशीच आहे, म्हणजे हिच्यावर काही प्रकरण शेकलं का हिला लगेच दुसऱ्याच्या अंगावर ते ढकलायचं असतं. आणि काय ग, या सगळ्यामध्ये राहुलचं नाव कशाला घेतेय, म्हणजे राहुलचं नाव घेते तर घेते, आणि प्रत्येक वेळी जेव्हा फायदा असेल तेव्हा त्यालाच प्रकरणामध्ये ओढून आणते, त्याच्याच नावाचा फायदा करून घेते. आणि आता तू काय त्याला बदनाम करतेयस का सगळ्यांसमोर. बरं जाऊ दे, राहुलने फसवलं ना तुला, राहुलने तुला फसवलं तर तू काय लहान मुलगी आहेस का, की दूधखुळी आहेस तू, की तुला काही कळतच नाही बाकीच्या गोष्टी. सावंत काकू रोहिणीला म्हणतात की हो हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, काही चुकत नाहीये तुमचं. आणि बरं का, या नैनाची लग्नाआधीची थेरं आम्हाला सगळी माहिती आहे, आणि हो, ती आधीपासूनच खूप लाडावलेली होती. संगीता तर तिचे नाहक लाड करायची, आणि हे सगळं संगीतामुळेच झालंय बरं का. खूप लाडावून ठेवलं होतं तिने तिला. आता तेच लाड यांच्या अंगाशी यायला लागलेत, आणि बघितलं ना दामले वहिनी कशी आता उद्धट होऊन बोलली आपल्याशी. म्हणजे बघा, आता यांना बोलण्याचा सुद्धा सेन्स आणि संस्कार राहिले नाही. म्हणजे बघा ना, घरी आलेल्या पाहुण्यांना, माहेरच्यांना, सासरच्यांना ही नैना फक्त आणि फक्त उद्धटपणेच बोलत असते. अहो खरं तर सासरचे लोक हिला त्यांच्या घरी ठेवून घेत आहे. खरं तर हा चांदेकरांचा मोठेपणा म्हणावा लागेल. सावंत काकू आता संगीतालाच बोलू लागतात. संगीताला त्या म्हणत असतात की बघ संगे, अगं कुठंतरी तुझ्या मुलींना संस्कार देण्यामध्ये तू कमी पडतीयेस, तुझ्यामुळे झालंय हे सगळं, तू त्यांचे जास्त लाड केलेस ना, म्हणून आता त्या तुझ्या डोक्यावर बसायला लागलात.
आणि ह्या सगळ्या गोष्टी आधी तू मान्य कर. आता जेव्हा बायका संगीताला असं म्हणत असतात त्यावेळी संगीताला मात्र फार रडायला येतं. संगीता अगदी हुंदके देऊन रडत असते. कुठेतरी तिला तिची एक चूक माहीत असते की नैनाचे कुठेतरी तिने खूप लाड केले आणि नैनाने सुद्धा त्या गोष्टीचे चांगलेच पांग फेडले. आधीच सरोजला गिल्टी फील होत असतं सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे नैनाला चांदेकरांच्या घरामध्ये घुसवण्यासाठी किंवा घालण्यासाठी उगाच कलाचा बळी देण्यात आला. या सगळ्या गोष्टी आता सरोजला आठवतात आणि सगळं काही माझ्यामुळेच झालंय, मीच सगळ्या गोष्टींची अपराधी आहे अशी संगीताला भावना येऊ लागते. संगीता आता रडू लागते. आता कला आणि काजल दोघीही संगीताजवळ जातात आणि संगीताला समजावत असतात की अगं आई प्लीज रडू नकोस, अगं आई रडू नकोस. परंतु संगीता रडण्याचं थांबतच नसते. परंतु दामले काकू एवढ्यात थांबत नाही. अगदी बोलायला सुरुवात त्यांनी जी केलेली असते, थांबण्याचं नाव काय त्या घेतच नसतात. संगीताला त्या म्हणत असतात की अगं किती विकृत वागलीस संगे तू, अगं हे सगळं करताना तुझी बुद्धी भ्रष्ट झाली होती का. सावंत काकू म्हणतात की अहो दामले बहिणी जाऊ द्यात ना, खरं तर फक्त हे नावामध्येच खरे आहेत, बाकीचे यांचे सगळी लक्षणं खोटी आहेत. अहो तुम्हाला सांगू का दामले बहिणी, खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये आईचाच दोष असतो. आयांनी मुलीला पाठीशी घातलं म्हणजे सगळं काही झालं असं त्यांना वाटतं. परंतु या सगळ्यामध्ये मुलींना शिस्त लावावी लागते आणि ह्या संगीने मात्र तिच्या कुठल्याही मुलीला शिस्त शिकवलीच नाही. बघावं तर काय की इथं सगळीकडेच उजेड दिसतो होय. आता काजलला हे सहन होत नाही. काजल म्हणते की काकू खूप होत आहे हा तुमचं. तेव्हा कला काजलला सांगते की गुंड्या जाऊ दे गप्प बस. उत्तराला प्रतिउत्तर दिलं की मग वाद वाढतात आणि बायकांमधले संवाद वाढण्यासाठी आपण हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवत असतो ना. कला आता सगळ्या बायकांना म्हणते की हे बघा, माझ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तुम्हा सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं, परंतु आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपलाय, त्यामुळे तुम्ही निघालात तरी चालेल. दामले काकू म्हणतात की अगं बाई गोड बोलून काय आम्हाला घराबाहेर काढतीयस का, आम्हाला कशाला घराबाहेर काढतीयस, आम्हीच आमचं जातो, चला ग. रोहिणी मनात विचार करत असते की अरे वा अब आएगा ना मजा. परत त्या सावंत काकू असतात, त्या जाता जाता सुद्धा त्या दामले काकूंना म्हणत असतात की अगं हे असंच असतं, अगं आई तशी आहे आणि मुली सुद्धा तशाच आहेत अगं. आता श्रीमंतांच्या घरी अजून डल्ला मारण्यासाठी ह्या मुली काय काय थेरं करतील त्यांचं त्यांनाच माहिती बाई. म्हणजे मुली जर उद्या चुकीच्या वळणावर जात असतील तर त्याचा जाब कोणाला विचारणार आपण, आईलाच विचारणार ना. संगीता मात्र त्यावेळी मोठमोठ्याने रडत असते आणि बायका आता संगीतावर काहीही ब्लेम करत असतात, काहीही बोलत असतात. आता संगीताला हे अजिबातच सहन होत नाही आणि अद्वैतला संगीताचं दुःख भगवत नाही. संगीता रडत असते हे त्याला पटत नाही, म्हणून तो त्या बायकांना म्हणतो की एक सेकंड, मुलं चुकतात तर या गोष्टीचा जाब तुम्ही त्यांच्या आईबापांना नाही विचारू शकत आणि त्यांच्या संस्कारांवर बोट उचलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय हो. अद्वैत आता त्या बायकांना प्रश्न विचारतो आणि त्यांना उत्तर द्यायला सांगतो की द्या मला उत्तर या सगळ्या गोष्टीचं. त्या बायका आता गप्प बसलेल्या असतात कारण अद्वैतने आता बोलायला सुरुवात केलेली असते. त्यावेळी सरोज मात्र अद्वैतकडेच बघत असते की याला काय ह्याच्या सासरच्या लोकांचा एवढा पुळका आलाय आणि त्यांची बाजू घेऊन बोलतोय. परंतु कला मात्र अद्वैतकडे बघत असते, अद्वैतकडे प्रेमाने बघत असते कारण अद्वैतने तिच्या घरच्या फॅमिलीची बाजू घेतलेली असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. अद्वैत आता त्या बायकांना जाब विचारत असतो. त्या बायकांना तो विचारतो की मला सांगा, संस्कार देण्याचा ठेका फक्त आपल्या आईवडिलांनीच घेतलाय का? नैना जे काही वागली आहे तिच्या वागण्याला ती फक्त आणि फक्त ती संपूर्णतः जबाबदार आहे. त्यावेळी एक आजी असतात आणि त्या आजी कलाला म्हणतात की कला, अगं तुझा नवरा म्हणजे अस्सल हिरो आहे, अस्सल हिरो, त्यामुळे तू त्याला नेहमी जप. मग त्या आजी आता कलाचा आणि अद्वैतचा हात एकमेकांच्या हातात देतात आणि अद्वैत आणि कलाला सांगतात की दोघंही अगदी सुखाने संसार करा. कला आणि अद्वैतचा हात एकमेकांच्या हातात दिल्यामुळे सरोजला ते अजिबातच सहन होत नसतं. सरोजला खूप राग आलेला असतो. संगीताला सुद्धा बरं वाटत असतं की कुठेतरी शेवट चांगला झालेला असतो. कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. आणि हो, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, कारण जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन दिसेल आणि तुम्ही लगेच तो बघू शकता. धन्यवाद.